महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सामाजिक कार्यकर्ते प्रदीप ननवरे यांच्या मध्यस्थीने 3 वर्षापासून प्रलंबित शेतरस्त्याचा वाद अखेर मिटला। कानडखेड शिवारातील शेतरस्त्याच्या प्रश्नांमुळे गेल्या 3 वर्षांपासून अडचणीत सापडलेले निळा तालुका पूर्णा येथील शेतकरी उमाकांत गंगाधर कापसे यांना अखेर दिलासा मिळाला आहे। पोलीस स्टेशन, तहसील व न्यायालयात जाऊनही न सुटलेला हा वाद सामाजिक कार्यकर्ते प्रदीप ननवरे यांच्या पुढाकारामुळे शांततेने आणि कायमस्वरूपी मार्गाने सुटला। उमाकांत कापसे यांनी आपली व्यथा प्रदीप ननवरे यांच्या समोर मांडताच त्यांनी तात्काळ संबंधित शेतकरी तुकाराम भारती यांना कार्यालयात बोलावून घेतले। दोन्ही बाजूंची सविस्तर चर्चा करून परस्पर समजुतीने शेत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला। अखेरीस गळाभेट घडवत प्रदीप ननवरे यांनी वाद मिटवून सामाजिक सलोखा आणि एकोप्याचा आदर्श घालून दिला। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप ननवरे, अशोक वाघमारे तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते। शांततामय संवादातून प्रश्न सुटू शकतात हा विश्वास पुन्हा एकदा या घटनेतून अधोरेखित झाला आहे। नमस्कार, माझं नाव उमाकांत गंगाधर कापसे। मी राहणार निळा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथील एक शेतकरी आहे। माझी जमीन कानडखेड शिवारातील गट क्रमांक 294, 297 आणि गट क्रमांक 300 येथे माझी जमीन आहे। सदरील जमिनीसाठी जो रस्ता होता तो काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केला होता। त्यासाठी मी सर्वात पहिले दिनांक 24/2/2025 रोजी परभणी जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी जो जनता दरबार घेतला होता, त्या जनता दरबारमध्ये मी अर्ज दिला होता। त्या अर्जाच्या अनुषंगाने दिनांक 25/2/2025 आणि दिनांक 8/3/2025 दोन तहसील कार्यालय पूर्णा यांच्यातर्फे 2 नोटीस काढण्यात आल्या। त्या नोटीसच्या आधारे दिनांक 13/3/2025 आणि 8/4/2025 रोजी 2 पंचनामे, सदरील रस्त्याचे 2 पंचनामे झाले, तरी देखील सदरील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही। त्याच्यानंतर पूर्णा तहसीलदार यांनी जो सस्ती अदालत हा उपक्रम राबवला होता, त्या कार्यक्रमामध्ये देखील मी सदरील रस्त्यावरचे जे अतिक्रमण आहे ते हटवण्यासाठी विनंती केली होती, पण तरी देखील पूर्णा तहसील कार्यालयातर्फे कसल्याही प्रकारचं रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आलेलं नाही। त्याच्यानंतर मी जून 2025 मध्ये तहसीलदार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना विनंती केली असता त्यांनी मला सांगितले की तुम्हाला म्हणजे जर न्याय हवा असेल आमच्याकडे, आम्ही एवढ्या काही लवकर न्याय देऊ शकणार नाही, पण तुला जर न्याय पाहिजे असेल तू संबंधित कोर्टामध्ये जाय आणि कोर्टाची ऑर्डर घेऊन ये। त्याप्रमाणे मी हायकोर्ट येथे रिट याचिका दाखल केलेली आहे, पण त्या तहसील कार्यालयाकडून मला अद्याप रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आलेलं नाही। आज रोजी कानडखेड शिवारातील गट क्रमांक 300 मध्ये माझा 4 ते 5 एकर ऊस आहे। सदरील ऊस कारखान्यासाठी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाहीये। त्यामुळे मी दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी तहसील कार्यालय पूर्णा यांना आमरण उपोषणास बसत असल्याबाबतचा इशारा दिला होता। त्यांनी मला तरी देखील काही प्रतिसाद दिलेला नाही। मी त्यांना नंतर जेव्हा विचारला असता त्यांनी मला आचारसंहितेमध्ये आपण उपोषण करू शकत नाही, जर तू उपोषणास बसल्यास तुझ्यावर गुन्हा दाखल करू असा त्यांनी मला सांगितले। नंतर माझ्याकडे कसलाही पर्याय नसल्यामुळे मी महाबोधी चॅनलचे संपर्क प्रमुख श्री प्रदीप भैया ननवरे यांच्याकडे जाऊन संबंधित प्रश्न त्यांच्याकडे मांडला। त्यांनी संबंधित शेतकऱ्याला येथे बोलून घेतलं। दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी येथे कार्यालयामध्ये बोलून घेतले। त्यांनी समज दिली। सदरील शेतकरी तुकाराम हरिहर भारती व त्यांचे इतर सहकारी येथे कार्यालयात आले आणि त्यांनी सध्या मला पर्यायी रस्ता म्हणून ऊस जाण्यासाठी तात्पुरता पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला आणि ज्या रस्त्यावरचं जे अतिक्रमण होतं ते अतिक्रमण हटवण्यासाठी पुढील 2 महिने मला वेळ देण्यात यावा आणि त्याच्यानंतर रस्ता मीच स्वतः सर्वांसाठी खुला करून देणार आहे असं त्यांनी शब्द दिलेला आहे। तसेच या रस्त्याच्या जे अतिक्रमणासाठी मला महाबोधी चॅनलचे जे चॅनलकडून बऱ्याच प्रकारे मला सहकार्य मिळाले, पण पूर्णा तहसीलदार यांनी कसल्याही प्रकारचा अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाहीये आणि कसलाही ते संबंधित आदेश झालेला नाही। त्यामुळे मी त्या शेतकऱ्याचे खूप खूप आभारी मानतो। तसेच जे चॅनलचे संपर्क प्रमुख ननवरे साहेब यांचं पण खूप खूप आभारी आहे। शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे मार्गी लागलेला आहे। आणि तसेच आपल्या परभणी जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांना विनंती करतो
की आपण जे काही अडचणी आहेत ते लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी कार्यालयात संपर्क साधावा. नमस्कार. किती वर्षापासून आपला प्रश्न प्रलंबित होता? हा मागील 3 वर्षापासून रस्ता प्रलंबित आहे. ते 2 रस्ते वेगवेगळे आहेत. माझा रस्त्याची जी मागणी आहे ती दुसऱ्या रस्त्याची आहे आणि जे दुसरेच आमचे सहकारी शेतकरी आहेत त्यांचा रस्ता तिथंच बाजूलाच एक भाटेगाव रस्ता आहे, त्याच्यावरही अतिक्रमण आहे. हे दोन्ही मिळून आम्ही शेतकरी अर्ज करत आहेत, पण अद्याप अतिक्रमण काही हटवण्यात आलेलं नाही. धन्यवाद. आपल्याला या कार्यालयामध्ये आलेला अनुभव काय सांगते? कार्यालयामध्ये आम्हाला खूप चांगली म्हणजे सहकार्य लाभलेलं आहे आपल्या कार्यालयातर्फे, आणि आम्हाला आपल्या कार्यालयाकडून आपल्या चॅनल मार्फत आम्हाला न्याय मिळेल हीच आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पूर्णा, परभणी.